नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी उत्तम वाघ. आपलं महालक्ष्मी कृषी फार्म ह्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. तर आपण बघू शकता माझ्या पाठीमागे दिसतो हा आपला उन्हाळ कांद्याचा प्लॉट आहे आणि आज हा पावणे 2 महिन्याचा प्लॉट झालेला आहे. तर मित्रांनो याला आपलं पहिलं बेसल डोस आणि त्यानंतर आपण ज्यावेळेस दुसरं पाणी भरलं त्यावेळेस त्याला आपण 12-32-16 याचं दुसरं खत व्यवस्थापन केलेलं होतं मित्रांनो. तर त्यानंतर आता आपण तिसरं खत व्यवस्थापन घेणार आहोत मित्रांनो. तर त्याला आपण आता कोणते कोणते खतं घेणार आहोत चला बघूया. तर मित्रांनो आपण घेणार आहोत 10-26-26 ह्या एकरी 2 बॅग घेणार आहोत. त्याचबरोबर घेणार आहोत सूक्ष्म अन्नद्रव्य दुसरं घेणार आहोत मित्रांनो सूक्ष्म अन्नद्रव्य हा 23 किलोचा डोस घेणार आहोत आणि त्यानंतर घेणार आहोत यामध्ये आपलं जय किसानचं झिपमाईट ज्यामध्ये आहे सल्फर आणि कॅल्शियम. तर आपण बघूया याचा आता आपल्या कांदा पिकामध्ये कोणता फायदा होणार आहे. तर मित्रांनो 10-26-26 हे जे खत घेणार आहोत आपण तर याच्यामध्ये आता 10% नायट्रोजन आहे, त्यानंतर 26% स्फुरद आहे आणि 26% पोटॅश आहे. तर हे जे आता ज्यावेळेस आता आपली कांदा पिकामध्ये खाली कंद निर्मिती चालू होईल 2 महिन्याचं झाल्यानंतर त्यावेळेस पोटॅशची गरज पडणार आहे. त्याचबरोबर त्याला स्फुरदची पण गरज पडणार आहे. तर याच्यामध्ये 10% नायट्रोजन आहे, त्याच्यामुळे याचा काही एवढा जास्त इफेक्ट होत नाही. तरी पण आपल्याला त्या नायट्रोजनचा फायदा थोडंसं पातीची उंची वाढणे, त्याची ग्रीनरी वगैरे टिकून राहण्यासाठी फायदा होतो. त्याचबरोबर याच्यामध्ये 26% स्फुरद आहे. स्फुरदमुळे काय होणार आहे मित्रांनो, तर स्फुरदमुळे आपल्या कांद्याची जी मान आहे ही जाड होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर जी पातींची रुंदी ती पण होणार आहे. त्याचबरोबर पातींचा फुटावा पण हा चांगल्या पद्धतीत होणार आहे. तर स्फुरदचं हे आपल्याला त्याचा उपयोग होणार आहे. त्याचबरोबर पोटॅशमुळे आपला आता 2 महिन्याचा कांदा झालेला आहे. तर त्या 2 महिन्यामध्ये आता 2 महिन्यात झाला आहे. तर आता इथून पुढे तर त्याच्यामध्ये त्याची कंद निर्मिती ही चालू होणार आहे. तर त्यासाठी पोटॅशची खूप गरज आहे. तर पोटॅशचं पण कार्य आपल्या पिकाला कणखर बनवणे, त्याचबरोबर जी आपल्या पानांचे जे पर्णरंध्र असतात, तर त्या पातीच्या पर्णरंध्राची उघडझाप पण पोटॅशद्वारे चांगल्या पद्धतीने होत असते. त्याचबरोबर आपल्या कांदा पिकाला जे वजन आहे, ते वजन पण येत असतं आणि कलर पण हा ज्या क्षेत्रामध्ये पोटॅश जास्त आहे, तर पोटॅश जास्त असलेल्या क्षेत्रामध्ये तर त्याचं वजन वगैरे कलर हे सगळं टिकून राहत असतं. तर मित्रांनो जो आपण 23 किलोचा डोस घेतलेला आहे, यामध्ये आहे मॅग्नेशियम, त्यानंतर आहे फेरस, त्यानंतर आहे झिंक, मॅग्नीज आणि बोरॉन असे एवढे अन्नद्रव्य आहेत. तर मित्रांनो जी अन्नद्रव्याची कमतरता असल्यानंतर आपल्या कांद्याच्या पातीचा फुटावा असेल, पातीला रंग असेल, त्यानंतर त्याची मांड फुगणे असेल, खाली कंद निर्मिती असेल फुगवण, तर ही सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असल्यानंतर ही काही होत नाही. त्यामुळे आपण हे घेतलेलं आहे. त्यानंतर जे घेतलेलं आहे तर आपण घेतलेलं आहे जे किसानचं आपलं झिपमाईट यामध्ये आहे सल्फर. तर सल्फरमुळे काय होणार आहे मित्रांनो, तर सल्फरमुळे आपण जे दिलेल्या खतं वगैरे जे आहे 10-26 असेल किंवा जे पहिले दिलेले आहे, तर सल्फरमुळे याचं पण अपटेक चांगलं होतं. त्याचबरोबर सल्फर आपल्या क्लोरोफिल निर्मितीसाठी पण खूप गरजेचं असतं. जेणेकरून आपल्या म्हणजे जे अन्नद्रव्य आहे ते तयार होत असतं आणि त्यानंतर जे कॅल्शियम आहे, कॅल्शियममुळे आपल्या पातींचा फुटावा चांगला होत असतो, मुळांचा विकास होत असतो. त्याचबरोबर आपल्या कांद्याला चांगला रंग पण येत असतो. यासाठी कॅल्शियम हे गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्या ज्या पातींच्या जे पेशीभिंतिका असतात, तर ह्या पण कॅल्शियममुळे ह्या कणखर बनत असतात. त्यामुळे आपलं जे पीक आहे ते करप्याला बळी पडत नाही मित्रांनो. त्यासाठी आपण हा एकंदरीत सगळा विचार करून हा डोस घेतलेला आहे. का जे कोणत्याही पिकाचं जे अन्नद्रव्य आहे, मुख्य अन्नद्रव्य जे असतात ते असतात ते NPK म्हणजे नत्र, स्फुरद, पोटॅश. त्यानंतर जे दुय्यम अन्नद्रव्य असतं ते असतं मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि सल्फर. आणि जे सूक्ष्म अन्नद्रव्य असतं ते आपण स्प्रेमधून पण देऊ शकतो. तरी पण आपण त्याला खाली मुळावाटेच दिलेलं आहे. म्हणजे एवढे घटक जर असले तर त्या पिकाला दुसरं कोणतंही नाही टाकलं तरी चालतं. एवढं आपण एकाच डोसमध्ये सगळं अन्नद्रव्य घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा आपल्याला आपल्या कांदा उत्पादनामध्ये फायदा पण होणार आहे. का ज्यामुळे आपली कांद्याची उत्पादन पण वाढणार आहे. त्याचबरोबर आपल्या कांद्याला कलर पण चांगला राहणार आहे आणि त्याचबरोबर त्याची फुगवण पण होणार आहे. साठवणूक क्षमता पण त्याची चांगली वाढणार आहे. तर हा सगळा विचार करून घेतलेला आहे. तर मित्रांनो ज्यांच्या आता मागं अवकाळी पाऊस झाला, त्यामध्ये बऱ्याच जणांच्या कांद्याचे पाती वगैरे जळत आहे. तर त्यांनी आता जो आपण आता तिसरा डोस टाकणार आहोत, तर यामध्ये त्यांनी बुरशीनाशक घेणं गरजेचं आहे. एकरी 1 किलो
तुम्ही ज्यांच्या जास्त पाती जळत आहे मित्रांनो, तर तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये जाऊन तिथला तुम्ही कांद्याचं रोपं उपटून बघा. त्यामध्ये तुमच्या मुळांचं थोडंसं निरीक्षण करा, ज्यामध्ये तुम्हाला जाणवेल का ज्या कांद्याची पात जास्त जळत आहे, तर त्याच्या मुळ्या पिवळ्या, लाल वगैरे अशा सुकलेल्या असणार आहे. आणि जे हिरवीगार पात आहे, तो पण तुम्ही एक उपटून बघा. त्याच्या मुळ्या एकदम सफेद अशा आपल्या रिफिलसारख्या जाड असणार आहे. तर मित्रांनो काय झालं, ज्यावेळेस बऱ्याच जणांचे ज्यांचे कांदे पाणी भरलेले होते आणि त्यानंतर अवकाळी पाऊस झाला, तर जमिनीमध्ये बुरशीचं प्रमाण वाढलं. बुरशीचं प्रमाण वाढल्यामुळे त्या कांद्यांच्या मुळ्या ह्या जळत आहेत. त्यामुळे ते कांदे हिरवे होत नाही आणि आपण त्यावेळेस काय करतो, वरूनच जास्त फवारणी करत असतो. त्याला हे बुरशीनाशक मार, ते बुरशीनाशक मार, पण जो मेन विषय तो आपण तिथं विसरून गेलेला असतो. तर मित्रांनो, तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही 1 किलो रोको पावडर घेऊ शकता. त्यानंतर किंवा तुम्ही आपलं मेटल एक्झिल 35% वालं ते तुम्ही अर्धा ते पाऊण किलो टाकू शकता. त्यानंतर एलियट पण घेऊ शकतो आपण. तर असं तुम्हाला जे अवेलेबल होईल आणि जे तुम्हाला योग्य वाटेल, ह्या तिन्ही बुरशीनाशकापैकी एक घेऊन तुम्ही ते तुमच्या कोणत्याही खताला जे तुम्ही तर त्यामध्ये हे मिक्स करून तुम्ही टाका आणि नंतर पाणी भरा. बघा कसे रिझल्ट येतात. तर मित्रांनो, अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या महालक्ष्मी कृषी फार्म ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. धन्यवाद मित्रांनो.